नमस्कार. आजच्या या विशेष आणि अत्यंत महत्त्वाच्या सखोल विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण बाष्पनशील तेलांचे म्हणजेच व्होलाटाईल ऑइल्सचे वनस्पतीशास्त्रीय रसायनशास्त्र आणि त्यांचे वर्गीकरण अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. कोणत्याही परीक्षेच्या उजळणीसाठी हा विषय खरोखरच गेम चेंजर ठरू शकतो. चला तर मग अजिबात वेळ न दवडता थेट या विषयाला सुरुवात करूया. तर हे अभ्याससत्र आपण अतिशय सोप्या अशा 5 टप्प्यांत विभागले आहे. पहिल्यांदा आपण बाष्पनशील तेलांच्या मूलभूत संकल्पना पाहू, त्यानंतर रसायनशास्त्र आणि आयसोप्रीन युनिट्स, मग बाष्पनशील टर्पेनॉइड्सचे वर्गीकरण, त्यांचे प्रमुख गुणधर्म आणि चाचण्या, आणि अगदी शेवटी बाष्पनशील विरुद्ध स्थिर तेले यातील फरक समजून घेऊ. अगदी सोप्या भाषेतील व्याख्यांपासून ते थेट सूक्ष्म रासायनिक गुणधर्मांपर्यंत असा आपला आजचा प्रवास असेल. विभाग पहिला, बाष्पनशील तेलांच्या मूलभूत संकल्पना. आता कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जायचं असेल तर आधी हे संयुगे नेमके काय आहेत आणि ते कुठून येतात हे पक्क करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की निसर्गात तब्बल 17,500हून अधिक सुगंधी वनस्पती आढळतात. होय, 17,500. या वनस्पतींमधून मिळणारी ही सुवासिक आणि अत्यंत जटिल अशी द्रवमिश्रणे अनेक महत्त्वाची जैविक कार्य करत असतात. म्हणजे पहा, कीटकांना आकर्षित करण्यापासून ते स्वतःचं परजीवी कीटकांपासून संरक्षण करण्यापर्यंत ही तेले वनस्पतींसाठी एखाद्या ढालीसारखी काम करतात. आता काही पायाभूत संज्ञा स्पष्ट करूया, कारण यात अनेकदा गोंधळ उडतो. बाष्पनशील तेले किंवा व्होलाटाईल ऑइल्स म्हणजे ती जी सामान्य तापमानाला अगदी सहज बाष्पीभवन पावतात. इथेरियल तेले हा शब्द त्यांच्या द्रवरूप अवस्थेला दर्शवतो. आणि इसेन्शियल तेले म्हणजे काय, तर त्या मूळ वनस्पतीच्या अर्क घटकांचे आणि सुगंधाचे अत्यंत केंद्रित किंवा कॉन्सन्ट्रेटेड स्वरूप. हे तिन्ही शब्द नीट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. विभाग दुसरा, रसायनशास्त्र आणि आयसोप्रीन युनिट्स. आता आपण या व्यापक व्याख्यांकडून थेट रेणूंच्या आत डोकावणार आहोत. या वनस्पतीजन्य अर्कांचे रसायनशास्त्र एका विशिष्ट हायड्रोकार्बन बिल्डिंग ब्लॉकवर उभं असतं. इथे एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवायची आहे. टर्पीन्स हे मेव्हालोनिक ॲसिड मार्गाद्वारे 5 कार्बन आयसोप्रीन युनिट्समध्ये तयार होतात. आणि जेव्हा या युनिट्समध्ये ऑक्सिडेशन होतं किंवा त्यांच्या कार्बन सांगाण्याची पुनर्रचना होते, तेव्हा त्यांचं एका नव्या रूपात रूपांतर होतं, ज्याला आपण टर्पेनॉइड्स म्हणतो. हा मुद्दा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो विसरून जाणार नाही. आणि म्हणूनच परीक्षेच्या दृष्टीने रसायनशास्त्रातील एक हुकमे नियम म्हणजे ओटो वॉल्शियन यांचा नियम. हा नियम या रेणूंच्या जोडणीचं अगदी काटेकोर स्वरूप स्पष्ट करतो. त्यांच्या मते हे रेणू नेहमी एका ठराविक पद्धतीने जोडले जातात. ही जोडणी कशी असते हे जरा डोळ्यांसमोर आणूया. जणू काही एखादं कोडं सोडवताना आपण एका तुकड्याचं डोकं म्हणजेच हेड दुसऱ्या तुकड्याच्या शेपटीला म्हणजे टेलला अचूक जोडतोय. अगदी तसंच सेंद्रिय रसायनशास्त्रातील सिद्धांतांची अचूक उजळणी करण्यासाठी ही हेड टू टेल जोडणीची संकल्पना डोक्यात अगदी फिट बसवणं आवश्यक आहे. विभाग तिसरा, बाष्पनशील टर्पेनॉइड्सचे वर्गीकरण. आता नैसर्गिक टर्पेनॉइड्सची रचना इतकी प्रचंड गुंतागुंतीची असते की रसायनशास्त्रज्ञांना कार्बन अणू आणि त्यांच्या रिंगच्या निर्मितीवर आधारित एक अतिशय काटेकोर, जवळजवळ गणितीय अशी वर्गीकरण पद्धत वापरावी लागते. आपण पाहू शकता, हा वर्गीकरण तक्ता कोणत्याही रसायनशास्त्राच्या परीक्षेचा अक्षरशः पाया आहे. यात सेस्क्वी किंवा डाय यांसारख्या संरचनात्मक शब्दांना त्यांच्या संबंधित एन मूल्यांशी आणि कार्बनच्या अचूक संख्येशी थेट जोडले आहे. उदाहरण द्यायचं तर मोनोटर्पेनॉइड्समध्ये नेमके 10 कार्बन अणू असतात. हे पाठ करणं खूप फायद्याचं ठरतं. पण नुसते कार्बन मोजून भागणार नाही बरं का. या रेणूंची अचूक ओळख पटवण्यासाठी त्यांना त्यांचे रिंगच्या संख्येनुसारही विभागलं जातं. पूर्णपणे मोकळ्या असलेल्या असायक्लिक स्वरूपापासून ते तब्बल 4 रिंग असलेल्या गुंतागुंतीच्या टेट्रासायक्लिक संरचनांपर्यंत हे वर्गीकरण पसरलेलं आहे. याशिवाय त्यांचे फंक्शनल ग्रुप्स म्हणजेच कार्यात्मक गट ओळखणे अत्यंत कळीचे आहे. म्हणजे पहा, पेपरमिंटमधलं अल्कोहॉल असू दे, दालचिनीमधलं अल्डिहाइड असू दे किंवा लॅव्हेंडरमधलं एस्टर, हे फंक्शनल ग्रुप्सच खऱ्या अर्थाने त्या तेलाचा रासायनिक स्वभाव आणि वर्तन ठरवत असतात. विभाग चौथा, प्रमुख गुणधर्म आणि चाचण्या. आता रासायनिक नावांच्या जंजाळातून बाहेर पडून थोडं प्रयोगशाळेत जाऊया. या तेलांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर करण्यासाठी त्यांचे काही विशिष्ट भौतिक गुणधर्म माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. इथे लक्षात ठेवण्यासारखे 3 अत्यंत महत्त्वाचे विश्लेषणात्मक गुणधर्म आहेत. पहिला, ही रंगहीन द्रव्य नेहमी ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात.
दुसरा, त्यांचा अपवर्तनांक म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स खूप उच्च असतो आणि तिसरा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे नायट्रोसिल क्लोराईडसारख्या घटकांसोबत ॲडिटिव्ह कंपाऊंड्स तयार करण्यासाठी ते त्यांच्या दुहेरी बंधांचा म्हणजेच डबल बॉन्डचा मोठ्या खुबीने वापर करतात. आता समजा प्रयोगशाळेत आपल्याला याची खात्री करायची आहे तर सुदान 3ची चाचणी हा एक अतिशय जलद आणि खात्रीशीर उपाय आहे. जेव्हा आपण हे द्रावण टाकता तेव्हा केवळ आणि केवळ बाष्पनशील तेलांच्या उपस्थितीतच ते द्रावण अगदी स्पष्ट लाल रंगात बदलते. जादूच जणू. विभाग 5वा आणि शेवटचा, बाष्पनशील विरुद्ध स्थिर म्हणजेच फिक्स्ड तेले. या संपूर्ण अभ्यासाचा हा सर्वात महत्त्वाचा टक्का आहे, या दोन्ही तेलांमधील तुलनात्मक विश्लेषण. वनस्पतीशास्त्राच्या चाचण्यांमध्ये हा एक हमखास विचारला जाणारा आणि महत्त्वाचा भाग मानला जातो. या दोन तेलांमधला फरक अगदी स्पष्ट आहे. स्थिर तेलांच्या अगदी उलट बाष्पनशील तेलांचे अल्कली वापरून सॅपोनिफिकेशन म्हणजे साबणीकरण करता येत नाही. दुसरं म्हणजे ते फिल्टर पेपरवर कोणताही कायमस्वरूपी स्निग्ध किंवा तेलकट डाग सोडत नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते पूर्णपणे नॉन न्यूट्रिटिव्ह असतात, म्हणजे त्यांच्यात कोणतंही पोषण मूल्य नसतं. आता या तेलांना साठवायचं कसं? प्रकाश आणि हवेच्या संपर्कात आलं की बाष्पनशील तेलांचं ऑक्सिडेशन होतं आणि रेझिनिफिकेशनची प्रक्रिया सुरू होते, ज्यामुळे ते खराब होऊ शकतात. हे टाळण्यासाठी त्यांना प्रकाशापासून दूर, थंड जागी, काठोकाठ भरलेल्या आणि घट्ट झाकण असलेल्या अंबर रंगाच्या काचेच्या बाटल्यांमध्येच साठवणं जैविकदृष्ट्या अत्यंत आवश्यक आहे. हा नियम प्रयोगशाळेत काटेकोरपणे पाळला जातोच. आपण आता या सखोल विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत, पण जाता जाता एका भारी विरोधाभासाचा नक्की विचार करूया. काही संशोधकांचं असं म्हणणं आहे की ही इसेन्शियल तेले म्हणजे केवळ वनस्पतींच्या चयापचयातील टाकाऊ पदार्थ आहेत. पण मग प्रश्न असा पडतो की जर हे खरंच नुसते टाकाऊ पदार्थ आहेत तर त्यांच्यामध्ये अशी अचूक आणि गणितीय संरचनात्मक अखंडता कशी निर्माण झाली, जी आज आपण असंख्य फार्माकॉलॉजिकल औषधांसाठी अत्यंत प्रभावीपणे वापरत आहोत? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे ना? यावर नक्की विचार करा. आजच्या या माहितीपूर्ण आणि सखोल सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.